नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। मी डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे, धम्मसेवक। आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल। धम्म दिवस रविवार, चला जाऊया बुद्ध विहारात। स्वतःमध्ये व परिवारामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने दर रविवारी बुद्ध विहारात जायला पाहिजे। सुसंस्कृत समाजाची उभारणी करूया, ज्ञानाची देवाणघेवाण करूया। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला दर रविवारी बुद्ध विहारातच काय जायचं सांगितलं। कारण बुद्ध विहारात गेल्यानंतर आपल्या ज्ञानाची देवाणघेवाण जे म्हटलेले आहे, तर ज्ञानाची देवाणघेवाण म्हणजे आपण तथागतांना वंदन करून जे विचार आहेत ते विचार मांडण्याचा प्रयत्न करतो। म्हणजेच तथागतांनी जे सांगितलेला जो धम्म आहे, मानव कल्याणासाठी सांगितलेले जो मार्ग आहे, त्या मार्गावर आपण कितपत चालत आहोत आणि आपल्यापेक्षा विद्वान जर कोणी असेल तर त्याचं मार्गदर्शन आपल्याला कसं मिळेल, त्याच्याकडून आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन आणण्यासाठी काय काय करावं लागेल, या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आपण गेलं पाहिजेत। तसेच मागच्या वेळेस मी सांगितलेला जो भाग होता बाल संस्कार केंद्र, म्हणजे लहान मुलांवर जोपर्यंत आपण संस्कार टाकत नाही किंवा ते मुलं जे संस्कार अंगीकृत करत नाही, तोपर्यंत ते विद्यार्थी ते बालक घडणार नाहीत। का घडणार नाही याच्या मागचं कारण असं आहे की अभ्यासापासून त्यांना वंचित ठेवायचं जी नीतिमत्ता आखलेली आहे, तर ती खरोखर यथोचित अशी घडणार आहे का? त्या मुलांना वर्ग पहिली ते 10वी पर्यंत पास करणं, त्या मुलांना शाळेमध्ये गेल्यानंतर योग्य त्या पद्धतीनं शिक्षण न देणं, कारण शिक्षण व्यवस्था इतकी ढासळलेली आहे। तर आज तुम्ही एक 10वीचा विद्यार्थी जर घेतला आणि वयोवृद्ध उपासक किंवा उपासिका जर घेतली, तर त्याच्यामधला जर फरक बघितला आपण, तर ते वयोवृद्धांचा अभ्यास चांगला आहे। कारण त्यांनी त्या काळामध्ये जे शिक्षण घेतलेलं आहे ते शिक्षण कठोर होतं म्हणजे शिक्षण कठोर नव्हतं, ती पद्धत, शैक्षणिक पद्धत जी होती अभ्यास पूर्ण करून घ्यायची त्या काळची, एकदम ती परिचित आणि चांगली पद्धत होती। कारण तुम्हाला दिलेला होमवर्क म्हणजेच गृहपाठ जर तुम्ही घरी करून आले नाही, तर तुम्हाला शिक्षकवृंद त्या काळात शिक्षा द्यायची। आणि हलाखीची परिस्थिती असल्यामुळे त्या काळचे विद्यार्थी खरोखरच अभ्यासासाठी झटत होते, अभ्यास ते अंगीकृत करत होते। आजच्या विद्यार्थ्यांना सर्व सवलती मिळालेल्या आहेत, त्यांचे आईवडील जसे म्हणतील त्या पद्धतीनं ते वागतात असं दिसून येत नाही, परंतु मुले जसं सांगतात तसे आईवडील वागतात हे दिसून येतं। त्यामधलं महत्त्वाचं कारण म्हणजे आजकालच्या आलेल्या इंग्रजी नर्सरीच्या शाळा, त्या काळामध्ये वर्ग 1 ते 4 पासूनच इंग्रजी होती, परंतु आता लहान मुलांना KG 1 पासून देणारं शिक्षण, ज्यामध्ये तुमचं इंग्रजी माध्यम असो मराठी माध्यम असो, यावर कितपर्यंत तुम्ही घरी अभ्यास घेता, तुमच्या मुलांवर कितपत तुम्ही योग्य असं लक्ष ठेवता की ज्यामुळं तुमचे मुलं घडतील। शिक्षण व्यवस्था इतकी ढासळलेली आहे की तुमचा विद्यार्थी जर 10वी मध्ये योग्य रीतीने पास झाला नाही, तर पुढं त्याला भविष्यामध्ये बेकारी आणि दारिद्र्याचंच जीवन जगणं आहे। म्हणून विद्यार्थी वर्गांना आपण जर आतापासूनच योग्य ते वळण लावलं नाही, योग्य तो अभ्यास घेतला नाही, तर पुढील येणारे परिस्थिती ही खूप बिकट राहील। कारण भारत हा म्हणून राहिलेत की महासत्तेकडे गेलेला आहे, परंतु विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून हा देश महासत्ता कसं होणार?
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक हक्कच तुम्ही जर ओढून घेऊन राहिले तर ते विद्यार्थी घडणार कसे? तुमचं देश हा प्रगत राष्ट्राकडे घडणार कसं? म्हणून सर्वांना एकच सांगणं आहे की दर हप्त्यातून एक दिवस आपल्याला सुट्टीचा मिळतो, तर तो सुट्टीचा दिवस म्हणून आपण एन्जॉय न करता त्या रविवारचा बाबासाहेबांनी सांगितलेल्या पद्धतीने योग्य असा वापर करा. त्या रविवारचा आपण की 6 दिवस आपण काम, तर हा रविवार म्हणून आपण सुट्टीचा दिवस म्हणून कुठे एन्जॉय करण्यासाठी जाऊ नका. तर बाबासाहेबांनी दिलेला जो धम्मदिवस आहे त्या धम्मदिवसाचं पालन करा. आपल्या मुलांना विहारात घेऊन या, त्यांच्यावर योग्य पद्धतीने संस्कार राबवण्याचा प्रयत्न करा. त्यांना दिलेल्या हप्त्याभराचा अभ्यास तुम्ही परिपाठ झाला का नाही याच्यावर आढावा घ्या. बौद्ध धम्माची बाबासाहेबांच्या विचारांची त्यांच्यावर सांगड घाला. त्यांना ते विचार त्यांच्या मनात रुजवा. दिवसभर तर नाही, परंतु सकाळी किंवा सायंकाळी तुम्ही अर्धा किंवा 1 तासही तुम्ही जर दिला तर खूप असं धम्माचं काम तुम्ही करून राहिले, बाबासाहेबांच्या चळवळीचं काम करून राहिले असं म्हटलं आहे. तर माझ्या सर्वांना एवढंच सांगणं आहे की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक विहार आहे, त्या विहारामध्ये आपल्या पाल्यांना घेऊन दर रविवारी अर्धा ते 1 तास जाऊन धम्माची चळवळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची चळवळ चालू ठेवा आणि सर्वांच्या मनात रुजवा. धम्मदिवसाच्या आपल्या सर्वांना मेत्ता. नमो बुद्धाय. जय भीम. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल.